आमच्या जालन्याच्या बस स्टॉपवरती. तर हे बघा, हे आहे आमचं जालन्याचं बस स्टॉप आणि मी फर्स्ट टाइम आलेली जालन्याची असून सुद्धा म्हणजे बस स्टॉपवर मी फर्स्ट टाइम आले. तर बघा तर सगळ्याकडे तिकडं बायला तिकडं लालपरीच आहे, बस स्टँडच आहे ना, बस स्टँडवर तर राहणारच. तर बघा मित्रांनो, आता आमच्यासोबत कोण आहे बघा, मामा आणि मी आले आणि परत एक कोण आहे. तर चला मी तुमच्या सगळ्यांना दाखवते. तिला एखाद्या ब्लॉग म्हणजे माझ्या बघितलंच असेल कोण आहे तर हे बघा, ही आहे साक्षी दिदी. तर बघा आम्ही आलो आता बस स्टॉपवर आलो. ही संभाजीनगरहून आली आणि आता आम्हाला जायचं आहे पुढं. तर आता आम्हाला पुढं जायचं. तर बघत राहा, हा ब्लॉग कंटिन्यू करत राहा. तर बघा आता काय काढू फोटो काढा तर आमचं. आता आम्ही चाललोय स्टेशनवरून. तर बघा असं काही आमच्या जालन्याचं स्टेशन आहे आणि मला नक्की सांगा सॉरी ती फर्स्ट टाइम आली ना. बस स्टॉप आहे. तर कोण कोण आले आमच्या जालन्याच्या बस स्टॉप मध्ये नक्की सांगा. चला आजचं वातावरण गाडी तिकडे. मित्रांनो आता आम्ही आलोय रोहित दादाच्या घरी आणि आता आम्हाला थोडा वाढदिवसाला जायचं, थोडं म्हणजे वेळ आहे त्याला. तर जा पायंदळीस. पायंदळी गाडी आली, गाडीवर जायचं. किती तरी बघा ना वावरात झाडं बघत जा. शेतात जाय आपण. तर मी तर शेतातलीच आहे. हा उतरा उतरा खाली, गाडी बस झाला तुमचा. हा असं पण आम्ही भरपूर लांबून आलो, जाल नेऊन आलो ना घनसावंगीला. तर आता थोडे पाय मोकळे करतो चालू. साक्षी दीदीचा पण ब्लॉग चालू आहे. मामा ये मागून ये लवकर. तर हे बघा रोहित दादाचं घर आहे आणि बघितलंच असेल तुम्ही रोहित दादाला आमच्यासोबत कुंभमेळ्याला सुद्धा सोबत होते. तर चला हे बघ साक्षी दीदी संभाजीनगरची आहे आणि ती सिटीमध्ये राहते. तिला म्हणलं हे बघ असं काही गावाकडचं वातावरण असतं, अशी काही शेती असती. हे बघ त्यांची ना रोपवाटिका आहे ना. तर हे बघ त्यांनी अशी किती छान केलंय ना पण त्यांनी. छान आहे, किती छान आहे, मला असं एकदम भारी वाटतंय. आणि विला वगैरे असतं ना तर ते तिथं करता असं. हा भारी वातावरण, शेतातलं वातावरण खूप भारी असतं. जे शेतकरी आहे त्याला तर माहिती आहे असं कसं राहतं म्हणून शेतातलं वातावरण. आणि सिटी मधल्या लोकांना पण खूप आवडतं शेतातलं वातावरण. चल ना मग आम्ही मित्रांनो बघा आता मी केलेला आहे मेकअप. तर बघा मी कशी दिसते. तर हे बघा असं काही मेकअप केला तर कमेंट मध्ये सांगा कशी दिसते म्हणून. तर चल मोनिका दीदी बाय बाय आजी. हा चला येऊ आता. चला सगळेजण येले ते तिकडं रोहित दादा, इकडे साक्षी दीदी, इकडे त्यांच्या मिसेस. लुक सांगा कसं आहे, त्यांचा लुक कसा आहे नक्की सांगा. चला एक घ्या तसा. तर बघा मित्रांनो आता आम्ही आलोय अविनाश दादाच्या घरी आणि अविनाश दादाचा आज बर्थडे आहे. तर बर्थडे साठी आम्ही आलो. आता मस्त बर्थडेची पार्टी वगैरे अविनाश दादाने ठेवली. तर हे बघा इथं अविनाश दादा आहे. अविनाश दादा बघा हॅपी बर्थडे अविनाश दादा. धन्यवाद. तर मित्रांनो बघू शकता किती रिस्टार आलेले शिवाय पैसे लांबून आले आपल्या बर्थडेला. तुम्ही पण या आणि खूप भारी मजा येणार. शेवटपर्यंत ब्लॉग बघा, कंटिन्यू करा. आणि हे बघा ही आहे अविनाश दादाची मम्मी. अविनाश दादाची मम्मी इकडे बघा, हाय करा. तर ह्या आहे ते अविनाश दादाची मम्मी आहे आणि तिकडे चालू आहे स्वयंपाक. तर चला अविनाश दादाचा पप्पा सुद्धा दाखवते मी तुमच्या सगळ्यांना. तर बघा इकडं स्वयंपाक करणं चालू आहे. काय मामा बरी तब्येत? स्वयंपाक बनणं चालू आहे. काय बनवणार आहे स्वयंपाक? आता बट्टी आणि वरण. ही बट्टी बनवली. बट्टी बनवली का? बट्टी बनवली. हा भारी मसाला बट्टी आहे. मसाला बट्टी. हो आज भारी वाजता जेवण. हो बघा तिकडे वरण बनवणं चालू आहे. वरण भारी चांगला चांगला.
छान बनवलं, वास येऊ राहिला एवढा भारी. यार हे पसाऱ्याचा मेळ पहा. लोक भरून घ्यायचे जेव्हा इथं नीट ना फैट ना अंगात लोक जे रुपाली वहिनी कुठे? कसं छान आहे इथं एक करा डोकं इथं. अरे रुपाली वहिनी सापडली गेली नाही. हे बघा हे आहे आविना दादाचं घर. चला आता रुपाली वहिनी सुद्धा दाखवते, म्हणजे शॉर्टकट दाखवते, म्हणजे ब्लॉग सुद्धा जास्त लंबाने झाला पाहिजे. आणि आज मी बघा मी असं काही स्टाईल पाडली, म्हणजे आज मी सगळे मोकळे सोडलेले आहे. तर कशी चाललं नक्की सांगा. एवढी गरमी होली बापरे, गरमी होली कारण आभाळ सुद्धा आले. आणि सकाळी तर एवढा आभाळ चालू होता आणि पाऊस सुद्धा पडत होता, पण बरं झालं की जेव्हा थोडा पाऊस नाही पडू दिला. तर चला शिवानी जालना. इथं आलेल्या सर्व रील स्टार व गावकरी मंडळी यांना सर्वप्रथम माझा नमस्कार. जय शिवराय सगळ्यांना. तर आज अविनाश आणि रुपाली वहिनीचा वाढदिवस आहे. तर सगळ्यात पहिलं मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देते. अविनाश दादा आणि रुपाली वहिनी ते त्यांच्या आयुष्यामध्ये नेहमी खुश राहो, अशीच प्रगती करो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. की अशीच प्रगती करत करत पुढे जाऊ. धन्यवाद. मित्रांनो बघा आता स्त्री पुरुष दोनचाके परस्पर जरी होता सहाय्यके तरी तर संसारात चाले कौतुके ग्राम होई आदर्श.